दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। प्रतिभचंद्र लेखेव वर्ती विष्णू वंदितः सहस्ने शिवशेषा मुद्रा भद्राय राजते। स्वराज्य संकल्पात शहाजी राजे भोसले ज्या मातेच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जे स्वप्न ज्यांनी सत्यामध्ये उतरवलं असे रयतेचे जाणते राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आणि जे देखणं स्वप्न आपल्या अंगा खांद्यावरती नव्हे तर जगनी झेललं आणि पूर्णत्वास नेलं असे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते स्त्री शिक्षणासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी द्वारी खुले केली असे महान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले सर्व संत महंत महापुरुषांच्या चरणी विनम्र अभिवादन करून मान्यवरांना स्टेजवरती स्थानापन्न होण्याची विनंती करतो। कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवाजी महाराज शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय तसेच विज्ञान सहकारी संचालक सन्माननीय देवेंद्र खिलारी साहेब आपल्या या ठिकाणी शुभ आगमन साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती उपस्थित राहायचे। आपण या विठ्ठल रुक्मिणीच्या प्रांगणामध्ये ज्या कार्यक्रमासाठी एकत्र आलेलो आहोत तो कार्यक्रम म्हणजे या तालुक्यातील राम लक्ष्मणाची जोडी म्हणजे विशाल भाऊ बनकर आणि संदीपजी ताजने या दोन्ही जोडींची आज म्हणजे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आशाताई सगळेच मंडळी बोलणारे नवीन तालुका प्रमुख आलेले आहेत। तालुका प्रमुखांना विचारा की आपण काय जादू करू शकतो। जास्त वेळ मी काय कोणाचा घेणार नाही। विशाल भाऊ तुम्हाला मंदिराच्या प्रांगणामध्ये जे मागायचं ते स्वच्छ मनाने मागायचं आणि स्वच्छ काम करायचं। आपला हा युवा सहकारी उद्याची येणारी लोकनियुक्त सरपंच पद नेतवड माळवाडी हे सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवार आहे आणि त्याच्यासाठी ही जमलेली गर्दी खूप आहे। कारण मी ताई या गावचा जावई परंतु रांजणगाव गणपतीचं इलेक्शन म्हणजे तुम्हाला आता पुढे जाऊन सांगतो दोन्ही पॅनलचे 12-12, 13-13 कोटी रुपये खर्च होतात। परंतु विशाल शेठ राजकारणात भास्कर शेठला मी कालच सांगितलं की राजकारणात साम दाम दंड भेद आणि सगळे लोक तुम्हाला ज्याच्यावरती विश्वास नाही ना त्याच्यावरतीच विश्वास ठेवावा लागतो। म्हणजे आता देवळाच्या याच्यात आपण काही जास्त गोष्टी बोलणार नाही। मी ज्याच्याकडनं माझ्या बायकोच्यासाठी 93 लाख रुपये वाटले ज्या पोरांनी पैसे मोजले त्या नवरा बायकोनी मला मतदान पण नाही केलेलं। एवढा विश्वास आपल्याला पुढच्या लोकांच्यावरती ठेवावा लागतो आणि ही गोष्ट मला 8 दिवस अगोदर माहिती होती की हा माणूस आपलं मतदान म्हणजे आपल्याला मतदान करणार नाही। परंतु त्याच वेळेस त्याला बाजूला केलं असतं तर त्याच्या सोबतचे 4 सहकारी म्हणले असते की बाबा हा माणूस आपल्याबरोबर फिरत का नाही। त्याचा इम्पॅक्ट न येण्यासाठी तो गुलालात पण होता आपल्यासोबत। परंतु सगळ्या गोष्टी हे करून ठेवा। तुम्हाला आम्ही सगळे वाजगे साहेब सगळे आम्ही त्यांचे सहकारी आहे। उपजिल्हा प्रमुख केलं होतं मी त्यांना चांगला एकदम मन मिळवू म्हणजे तुम्ही अर्ध्या रात्री त्याला फोन करा ताई ज्या परिस्थितीत तो असेल मोटरसायकल जसा असेल तसा तो उठून गाडगे साहेब तुम्हाला आता एक काम करायचंय विशालच्या कांद्याला कांदा लावून म्हणजे विशाल घडलाय कसा एवढी लोक गोळा करायचं सोपं नाही आजच्या दिवसात तरी नाही ताई। आपण सगळे राजकारणात आहोत परंतु विशाल शेठ ताईंना विचारा सगळे व्यसन सुटतात। पत्ते खेळताना पत्त्याचं व्यसन सुटतं तुमच्याकडे पैसे नसेल ना तर तुमचे मित्र तुम्हाला फोन करायचे बंद करतात बरोबर आहे का की येऊ नको बघायला पण नको येऊ किंवा अजून काही व्यसन असतील। परंतु ताईंना विचारा हे व्यसन डायरेक्ट स्मशानात गेल्यावरती सुटतं ते म्हणजे राजकारण। त्याच्यामुळं विचारपूर्वक पाऊल टाका। दोघांनाही वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो। आपल्या शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत।
काय आहे की प्रत्येकाचं लक्ष घड्याळाकडे लागले. आम्हाला पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे, जादाचा वेळ घेणार नाही. परंतु आदरणीय व्यासपीठ दोन आज या ठिकाणी वाढदिवस ज्यांचे आहे ते सत्कारमूर्ती आहे. या गावचा भूमिपुत्र विशाल जो सगळ्यांच्या मनात आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपला ताजने भाऊ, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की संदीप भाऊ हाही तुमच्या तितका जवळचा आहे आणि ह्या कार्यक्रमाला यावंच हा अट्टहास होता. म्हणून तिकडे आता सारखे कुंदळवाडीकर फोन करतात, मी माझे फोन गाडीत ठेवून आली. कारण लोकांना सवय असते, कार्यक्रम चालू असतो, दुसरा काय बोलतो हे ऐकायचं नसतं, फक्त आलेले फोन घ्यायचे असतात. आपण तसं करत नाही, कारण पहिला काय बोलतो त्याच्यावरच आपल्याला बोलायचं असतं, आपल्यालाही आपलं मत मांडायचं असतं. काय मोरे बरोबर आहे की नाही? त्यामुळे शक्यतो त्याला मी इडियट बॉक्स म्हणतो, कारण माणसांचं लक्षच नसतं, घरात गेलं तरी तेच. त्यामुळे या ठिकाणी आज आपण या दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे, याचा मला विसर पडलेला नाही. या ठिकाणी ते निघून गेले तुमचे युवा सेनेचे अध्यक्ष, त्यांना सांगितलं की तुमची सुरुवात जिथून झाली ही आमची मुलं आता त्या वयाची झाली, 34 वर्ष या राजकारणात आहोत. त्यामुळे कष्ट खूप करावे लागतात, कष्ट खूप करावे लागतात. आजचं राजकारण बदललेलं आहे. काय म्हणजे बरोबर की नाही? तर वरच्यांनाच काही पडली नाही तर खालच्यांनी किती सांभाळायचं आणि किती जोपासायचं हाही एक प्रश्नच आहे. कारण आपण एकामेकाला नुसते पक्ष करणारे आनंद भाऊ, जीवन जगत असताना माणसाने असं जगावं की वेल्यानंतर कोणीतरी आपल्याला म्हणावं आणि त्यासाठी असं कर्तृत्व करावं की दोघांनाही सांगते, खुद को कर बुलंद इतना, बंदे खुद को कर बुलंद इतना की खुदा भी बंदे से पूछे कि बता तेरी अजा क्या है. इतक्या उंचीवर जा, इतक्या उंचीवर जा का देवानेच विचारलं पाहिजे की बोल तुला काय पाहिजे. असं स्वतः खुदा आपल्या समोर आला पाहिजे, आपला देव आपल्या समोर आला पाहिजे आणि त्याने आपल्याला सांगावं. एवढी कर्तबगारी नक्कीच केली पाहिजे. कोणाला आपली डिक्शनरी जी आहे त्याच्यामध्ये नाही हा शब्द ठेवला नाही पाहिजे, कितीही कष्ट पडो. आणि ज्या लेकरांना मी मोठं केलं, संभाजीराजांना मी म्हटलं की ही आम्ही घडवली पोरं, ही पोरं आम्ही घडवली, आमच्या पावला पाऊल ठेवून चाललेली पोरं आहेत. म्हणून किती येतील आणि किती जातील, परंतु मुळं हलत नाही. हे वटवृक्ष आहे, या वटवृक्षाच्या ज्या मुळ्या आहेत त्या खोलवर गेलेल्या आहेत. पक्ष कोणताही असेल तो दोष त्यांचा नाही, मी मानत नाही. कारण आता चॉईस आहे, चॉईस आहे म्हणून संध्या जेवढ्या मिळतील माणसं ती घ्यायची बेवत्ताने तसंही आयुष्य कमी झालेलं आहे. त्यामुळे कधी कोणाच्या गळ्यात माळ पडेल, कुठल्या फोटोला हात चढेल सांगता येत नाही, हे आपण पाहतोय. आज आमचे गांधळे आमच्या सोबत असते ना, एक टोपी तुम्हाला इथे दिसली असती आणि ती गांधळे साहेबांची असती, बरोबर ना? तुम्ही दुःखात टोपी घातली, पण सदैव टोपी घालणारा माणूस माझ्यातून गेला. मला माहिती आहे की जेव्हा आपला एक सहकारी जातो ना, चांगला कार्यकर्ता सांगते, प्रामाणिक कार्यकर्ता, ती खंत कोणताही नेता भरून काढू शकत नाही. किती पैसे मोजले तरी तो भरून काढू शकत नाही. त्याच्यासाठी प्रामाणिक कार्यकर्ता भेटला तर त्याला जपावं, तो कुठेही असू दे, तो सुखी राहावा, तो मोठा व्हावा, हीच आमची अपेक्षा. आणि म्हणून आज या ठिकाणी तुम्हाला मी दिसते, या ठिकाणी शुभेच्छा देत असताना भाऊ लक्षात ठेव, तारेवरची कसर घेणे तसा लागतो. तो म्हणाले की ताईंनाच माहिती, ताई 10 निवडणुका लढल्या, ताई 10 निवडणुका लढल्या स्वतःच्या. मग प्रमोद महाजनजी, जयवंतीबेन, ह्या सगळ्या डाकेसाहेब, ह्या सगळ्यांच्या निवडणुका बाजूला सोडा, पण माझ्या स्वतःच्या निवडणुका मी 4 विधानसभा, 4 जिल्हा परिषद, 5 जिल्हा परिषद आणि त्याच्यामध्ये 1 PDC या निवडणुका लढत असताना मला चांगलं माहिती आहे की कार्यकर्ता किती महत्त्वाचा आणि मोलाचा असतो, त्याला जपायचं असतं. ते जपण्याचं काम शेवटच्या श्वासापर्यंत आणि माझ्या ह्या जनतेने मला काहीच कमी केलेलं नाहीये. या जनतेला या दरबारात, या ठिकाणी दरबार आहे हा, तुम्ही जे नतमस्तक होऊन मनापासून मागाल आणि मनापासून काम कराल तर तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. असा ह्या गणपतीचा आशीर्वाद देखील या ठिकाणी या वेसीच्या कॉर्नरवर आपण कार्यक्रम घेत असतो. त्यामुळे आपल्या सर्वांचं स्वप्न साकार झालं पाहिजे, असा विडा उचलला पाहिजे, आपला अजेंडा पाहिजे की आपण भविष्यात आपल्या जनतेला काय देणार आहात. पुन्हा कामाला असं लागायचं की आपल्या दारात 10 लोक आली पाहिजे, म्हणलं पाहिजे की फॉर्म भरा, अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. आणि ती ताकद तुमच्यामध्ये आहे, तुम्ही सगळेजण करा, ज्येष्ठ तुम्हाला आशीर्वाद देतील. या ठिकाणी
माझ्या माता भगिनी तुमच्यासोबत आहे, लाडक्या बहिणी सगळ्या देवाभाऊच्या या ठिकाणी आहेत, या ठिकाणी शेतकरी आहेत जे खऱ्या अर्थाने आज प्रत्येक गोष्टीला देशात चाललेले जे काही घडतं आहे, जी काही लढाया आहेत, याला देखील आपण सामोरे जातो. सिलेंडर तिथूनच आपली सुरुवात झाली, त्यामुळे मी जादाचं बोलत नाही, पण पुन्हा एकदा सांगते, पोरं कर्तबगार असावी, नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे, परंतु त्यावेळी, कारण माझं गाव नाही आहे आणि मी या गावात येऊन राजकारण करायला आलेली नाही आहे, मी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की पारमुंडे देखील माझं गाव आहे, पण मी त्यांना सांगितलं मी येणार नाही, जे गेले ते नाकावर पडले, घसरलं, थोबाडं फुटली त्यांची, आपण का जायचं, आपण कधीच कोणाच्या गावात जायचं नाही. पण जे पण करतील त्यांना फक्त एवढं सांगायचं चांगलं करा, जे पण करा चांगलं करा. मी तर म्हणेन यांनी सांगितलं निवडणुका 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 करूच नका, बिनविरोध करा आणि झेंडा अटके बांध्या, बिनविरोध करा, अटके बांध्या. तुम्हाला बोलवलं पाहिजे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तुमचा सत्कार केला पाहिजे, या गावचं प्रभुत्व वाढलं पाहिजे आणि म्हणून बिनविरोध करा. आम्ही तुमच्या सन्मानासाठी तुम्ही म्हणाल ते आणि तुम्ही मागाल ती कामं देऊन तुमच्यासाठी उभं राहू, कमी पडणार नाही. हीच माझी बिदागी, हीच माझी तुमच्यासाठी भेट राहील, हा शब्द तुम्हाला देते. आणि या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा आदरातिथ्य केलं, सत्कार केला, सन्मान केला, आपल्या सर्वांचे आभार मानते. पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आपल्या सर्वांचे लाडके मित्र आदरणीय विशाल भाऊ बनकर आणि आदरणीय संदीप भाऊ ताजने या दोघांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित सर्वांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. खरं तर सगळ्या तालुक्याचे नेते मंडळी, सगळ्या तालुक्याची मांदियाळी खरं तर आज या नेतोळ माळवाडी गावामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. हेच खरं ह्या व्यक्तिमत्वाचं का आणि कार्य आपल्याला खरं तर दिसून येतं. जगाच्या कल्याणात देहकष्ट व्हावा, कारणी लावावा सत्यासाठी, अशा वर्तनाने जन्माचे सार्थक, संतोषी निर्मिक ज्योती म्हणे. या ज्योतिबा फुलेंच्या वक्तव्याप्रमाणे खरं तर समाजामध्ये काम करत असताना अतिशय उत्तुंग असं कार्य या दोनही आमच्या मित्रांनी खरं तर केलेलं आहे. आणि मंडळी आपण पाहतोय खरं तर मगापासूनच्या भाषणामध्ये दादा आम्ही ऐकतोय की विशाल भाऊंची इच्छा आहे की लोकनियुक्त सरपंच या गावचं त्यांना व्हायचंय. आणि खऱ्या अर्थाने ही जी काही इच्छा आहे ती काही चुकीची नाही, परंतु माझी आपल्याला विनंती आहे, मगाशी कोणीतरी या ठिकाणी सांगितलं की एवढे पैसे खर्च करावे लागतात, तेवढे पैसे खर्च करावे लागतात, परंतु आपण ग्रामस्थ मंडळीला मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय, जे व्यक्तिमत्व तालुक्याची सगळी सत्तास्थानं, सगळ्या पक्षाची लोक या ठिकाणी त्यांच्या एका फोनवर किंवा मेसेजवर खेचून आणू शकतो, तो व्यक्ती या गावचा किती विकास करू शकतो हे आपण खरं तर समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वाला आपण बिनविरोध या गावचं सरपंच पद दिलं पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं. निश्चितपणे भाऊ आपण सरपंच व्हाल आणि ही आमची व्यासपीठावरील सगळी मंडळी तुम्हाला सर्वतोपरी मदत करतील. खरं तर डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करत असताना संदीप भाऊ असेल किंवा विशाल भाऊ असेल, त्या दोघांचे अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला लाभत असतं. या दोन मित्रांसाठी मी एवढंच म्हणेल की आपल्या डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं, लेनेद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं माझ्या समोर आलेले वडज विठ्ठलवाडी गावचे सरपंच तथा शिवकारी पतसंस्थेचे चेअरमन आदिनाथ शेख चव्हाण असतील, बैलगाडा संघटनेचे आदरणीय बाळासाहेब चव्हाण या ठिकाणी उपस्थित, आमचे दिलीप भगत सर या ठिकाणी उपस्थित आहे, ऋषभाऊ ढोले आहे, या सर्वांच्या वतीनं, आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं त्या दोघांनाही त्यांच्या जन्मदिवसानिमित्त वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना लेनेद्रीचा गिरिजात्मक तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देव, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो आणि आपली मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत, कुठपर्यंत, नदीवर लाकडं जातपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत अशीच अखंड राहो या सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्तानं दरम्यानच्या काळामध्ये आज खरं तर आपल्या नेतवड माळवाडीमध्ये आमचे सहकारी विशाल आणि संदीप या दोघांचे वाढदिवस साजरे होत आहेत.
आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व मान्यवर, विशेषतः विषयाचं ज्यांच्यावरती निर्व्याज प्रेम आहे ते विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे सन्मान्य चेअरमन सत्यशील दादा शेरकर, नवनिर्वाचित असल्यामुळे 2-3 नावं या ठिकाणी घेणार आहे. शिवसेना उपोटा गटाचे सन्मान नवनिर्वाचित तालुका प्रमुख मान्य भास्कर शेठ गाडगे, नवनिर्वाचित सहसंपर्क प्रमुख दिलीपदादा बामणे, नवनिर्वाचित विधानसभा प्रमुख सन्मान्य आनंदजी रासकर. सर्वांचे नाव घेतल्यामुळे एक तर राष्ट्राचं नाव घेतलं पाहिजे. मान्य अंकुश डांबले, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व माफी करा तर मला पुढे जायचं. एकटाच दिसत नाही ना कोणी येऊन गेले असतील, भारतीय जनता पार्टीचे कोण लोक येऊन गेले असतील. मी आपल्या सर्वांच्या मध्ये प्रथमतः विशालाने संदीपला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आता जितू भावांनी सांगितलं गावचं नेतृत्व करायचं, आणि गावचं नेतृत्व करत असताना नेतो माळवाडी ही गावं ही कस लावणारी गावं आहेत, आणि नक्कीच विशालला चांगल्या पद्धतीने कस ही गावं लावतील. आणि या गावाची संपूर्ण जबाबदारी एक चांगल्या पद्धतीने रचनात्मक गाव उभं करण्याची जबाबदारी, गावगाडा चालवण्याची जबाबदारी विशालकडे गाव नक्कीच देईल. आणि पुढच्या वाढदिवसाला आपण सरपंच म्हणून त्याच्या ठिकाणी उपस्थित राहू अशी प्रभूचरणी प्रार्थना करत असताना संदीपलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. ही जोडी खूप भारी आहे. जुन्नर तालुक्यामध्ये या जोडीने बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती संघटनाचं काम केलं. संघटना बांधणीचा अनुभव या जोडीला चांगल्या पद्धतीचा आहे. आता अधिकचं बोलून वेळ घालवणार नाही, याचं कारण असं की व्यासपीठावरती मान्यवरून बोलायचं, मलाही पुढे जायचं आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने विशेषतः माझ्या समोर झालेले आमच्या आळे ग्रामपंचायतीचे सन्मान्य सदस्य दिगंबरजी गोडेकर, निलेश उर्फ पप्पूशी डोकरे, जीवनशेठ या ठिकाणी येऊ शकले नाही, जीवनशेठ शिंदे त्यांचे चुलते गणेश अप्पा शिंदे या ठिकाणी आलेले. या सर्वांच्या वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने विशालला आणि संदीपला मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या ज्या मनोकामना असतील ती पूर्ण करण्याची ताकद परमेश्वराने आपण जनता जनार्दन त्यांना देऊ अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि त्यांचा आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून या ठिकाणी आपले सर्वांचे परवानगी घेतो. धन्यवाद. नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आमचा अत्यंत जवळचा सहकारी मित्र विशाल भाऊ बनकर, संदीप भाऊ ताजने या दोघांचा आज वाढदिवस, आणि वाढदिवसाच्या निमित्तानं ज्यांची आवर्जून उपस्थिती लाभली ते आदरणीय चेअरमन सत्यशील दादा शेरकर, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक अंकुश शेठ, जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे, ज्यांची आज नव्याने नियुक्ती झाली, उद्धव बाळासाहेब ठाकरे, विधानसभा प्रमुख आमचे सहकारी मित्र आनंद भाऊ रासकर, देवेंद्रजी खिलारी, आदरणीय आमचे मार्गदर्शक बामणे साहेब, ज्यांचे तालुका प्रमुख म्हणून आज खरं तर नियुक्ती झाली ते भास्कर शेठ गाडगे, आणि समस्त व्यासपीठ जिथून विडवईंनी पण अनेक जणांची त्या ठिकाणी नाही, सगळ्याचा तुम्ही नामोल्लेख केला. आमचे शांतराव भाऊ सावंतपासून सगळे अनेक निष्ठावंत सैनिक, आमच्या नंदाताई असतील, आमच्या आदरणीय या ठिकाणी बनकर दादा असतील, उपस्थित सर्व नेतवडगाव. जास्त वेळ घेणारा नाही. मगाशी जुन्नर तालुक्याच्या रणरागिणी आशाताई यांनी भाषणामध्ये विशाल भाऊ आणि संदीप भाऊ काय ते सगळ्यांना त्या ठिकाणी सांगितलं की जोडी नेमकी काय. हे खरं तर एका नाण्याच्या दोन बाजू आहे, नाणं एकच आहे पण एका नाण्याच्या दोन बाजू आहे. आणि अत्यंत जुन्नर तालुक्यातील राजकीय असेल सामाजिक क्षेत्रात खरं तर काम करत असताना दोघांनी फार मोठा मित्रपरिवार जो जोडलाय, मला वाटतं त्याची आज प्रचिती या ठिकाणी येते. एवढी मोठी जी गर्दी दिसते आदरणीय दादा, मला वाटतं अशी गर्दी जमवायला एखादा होम मिनिस्टरचा कार्यक्रम, एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम ज्यावेळेस आपण घेऊ त्यावेळेस अशी गर्दी जमत असते. विशाल भाऊ ही तुमच्या प्रेमाची गर्दी, हे तुमच्या पोचपावती, हे उत्तर आहे भविष्यातलं. स्वप्न आजचं आणि सत्य उद्याचं. मला वाटतं सत्य उद्याचं हेच आहे की तुम्ही लोकनियुक्त सरपंच झाले, हेच सत्य आहे. कारण आपला सहकारी ज्यावेळेस एखादी निवडणूक लढतो नक्कीच त्या माध्यमातून आपण पाठबळ देत असताना विशाल भाऊ आणि संदीप भाऊ सारखा कार्यकर्ता ज्यावेळेस जुन्नर तालुक्यातील राजकीय पट्टावर काम करतात, मला वाटतं कुटुंबाचा फार मोठा त्याग आहे. मी कधी वहिनींना भेटलो नाही, परंतु ज्या आपल्या सौभाग्यवती असतात फार मोठा ज्यावेळेस त्याग करतात त्यावेळेस तुमच्यासारखे आपल्यासारखे कार्यकर्ते घडत असतात. आणि त्या माध्यमातून संदीप भाऊ तुम्ही आणि विशाल भाऊ तुम्ही हे जे काम करताय आमच्या सगळ्यांच्या खरतर व्यासपीठाच्या वतीने सगळे आमचे उपस्थित सगळे मान्यवर, उपस्थित सगळे ग्रामस्थ, विशेषतः महिला भगिनीची जास्त उपस्थिती, त्यांच्या माध्यमातून मी खरतर शुभेच्छा देत असताना
पुढे आमच्या समोर 2 पत्रकार बसले ज्यांना सामाजिक भान आहे, ते आमचे सहकारी संदीप भाऊ उतरणे, अरुण भाऊ मोरे. तुमच्या माध्यमातून मी काल बातमी पाहिली की शेजारच्या गावात बल्लाळवाडीमध्ये 2 लहान लेकरं शेततळ्यात बुडाली. म्हणून मग अशी वाढदिवसाला खरं तर टाईम वेळ होता म्हणून आम्ही म्हणलं त्या कुटुंबाला जाऊन भेट देऊ. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून झगडणारं कुटुंब, त्यांनी आम्हाला सांगितलं की या लहान लेकरांना आईची पण त्या ठिकाणी आई पण नाही, वडील आणि फक्त आजी, जी वयस्कर आजी खरं तर लहान लेकरांची काळजी घेत होती, ती काल आजी शेततळ्याच्या इथे जाऊन खरं तर उडी मारून त्या मुलांना वाचवणार होते अशी भावना तयार झाली. परंतु अशी परिस्थिती ज्यावेळेस आपल्या तालुक्यात होती, मी त्यांना सांगितलं की मी तेव्हा आमच्या सहकार्याच्या वाढदिवसाला आलो. परंतु आज जरी वाढदिवसाला आलो तरी आमची भेट म्हणून जो कार्तिक म्हणून मुलगा आहे, जो छोटासा, जो पळत पळत सांगायला आला आजीला की आपला दादा बुडाला, किती वाईट घटना असेल. त्यांना सांगितलं या कार्तिकचा सगळा शिक्षणाचा खर्च कॉलेजपर्यंतचा आज आमच्या 2 मित्रांचा वाढदिवस आहे, आम्ही त्या ठिकाणी तो खर्च आम्ही त्या ठिकाणी करू, त्या लहान लेकराचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च करू हे त्या कुटुंबाला त्या ठिकाणी सांगितलं. शेवटी आपण सामाजिक भान जपत असताना या पण गोष्टीकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. मी जास्त वेळ घेणार नाही. आदरणीय सतीश दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. मी खरं तर आमचा एक वळतीचा एक तरुण सहकारी, जसं हृदयविकाराच्या झटक्याने त्या ठिकाणी निधन झालं. मला जायची मागासपासून त्या ठिकाणी घाई होती, परंतु आदरणीय या ठिकाणी दोन्ही व्यक्तिमत्व असे ज्यांचा वाढदिवस या ठिकाणी आहे, खरं तरी फार जवळचे आणि जीवाभावाचे आमचे सहकारी. माझी खरं तर जाता सगळ्यांना विनंती असेल की या ठिकाणी खरं तर उष्णतेचे दिवस आहे, उष्माघात पण आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यामुळं लोकांचा BP लो होतो आणि अशा हृदयविकारच्या त्या ठिकाणी घटना घडत असतात. म्हणून माझी विशेषतः आपल्याला सगळ्यांना विनंती असेल की आपण आपल्या आरोग्याची, आपल्या कुटुंबाची, आपल्या लहान लेकरांची विशेषतः काळजी घ्यावी. पुढे एकदा या ठिकाणी आमचे सहकारी ज्यांनी या ठिकाणी निवेदनाचं काम केलं ते आमचे मेघनाथ भाऊ, खरं तर जुन्नर तालुक्याच्या तुम्ही दोन्ही बुलंद आवाज आहात. तुमच्यासारखे आम्हाला भाषणात उंची देता यायची नाही, परंतु तुमच्याकडून खरं तर शिकलं पाहिजे. परंतु विशाल भाऊची जी आतमध्ये खतरा, पायरीचा राजा, ग्रामदैवत, इथं जेवढी आतमध्ये गर्दी त्याच्यापेक्षा बाहेर जास्त दुपटीने गर्दी. म्हणून हीच खऱ्या अर्थानं तुमच्या वरची पोच पावती तुम्हाला विशाल भाऊ मिळाली आहे. तुम्हाला उद्या भविष्यात जरी कुठली मदत लागली तरी आम्ही निश्चितपणे तुमच्या मागे सदैव उभं राहू. मी पुढेच एकदा आपल्या सगळ्या उपस्थितांच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अबोजी कोल्हे, जुन्नर तालुक्याचे आदरणीय आमदार शरददादा सोनवणे या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या वतीने, कारण मी अपक्ष आहे, दोघांचं नाव घेऊ शकतो, बामणे साहेब, आणि आपल्या सगळ्या समस्त व्यासपीठांच्या वतीने मी पुढेच एकदा विशाल भाऊ आणि संदीप भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा हा गोड दिवस जुन्नरच्या मातीतले शोभाचे मावळे, आपणा सर्वांचे लाडके संदीप भाऊ आणि विशाल भाऊ, त्या दोघांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व नातेवाईक, आप्तेष्ट आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील जोडलेले मित्रपरिवार, सर्वप्रथम आपणा सर्वांच्या वतीने या दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी बोलण्याजोगे खूप आहे आणि अनेक वक्ते देखील आहेत. बोलताना माईकवाल्याला भान राहत नाही आणि समोर बसलेलं पब्लिक कंटाळलेलं असतं. 9:30 होऊन गेले आहेत. वाढदिवस आहे, गोड दिवस आहे. तुमच्या उभयतांच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस आनंदाचा, सुखाचा असावा आणि तुम्ही दोघांनी जे काही समाजाप्रती बांधिलकी जपली, समाजाला आपण काही देणं लागतो आणि तुमच्या कार्यकर्तृत्वातून तुम्ही सातत्याने समाजाला देण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी तुमचा दोघांचा वाढदिवस आमच्यासाठी सुद्धा लक्षात राहण्याजोगा आहे. आमच्या या आयुष्यातला आज तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी पक्षाकडून एक मान सन्मान म्हणून संधी भेटली. सकाळी झोपेत असतानाच फोन आला, अभिनंदन. म्हटलं कशाबद्दल? म्हटले तुमचं नाव आले पेपरनं. म्हटलं काय गोंधळ बिंदळ झाला? नाही म्हटले पद भेटले. भास्कर शेठ पण हुशार, मला तालुका प्रमुख व्हायचं होतं ते झाले. ठीक आहे म्हटलं, चला जे भेटले त्यात गोड मानव आंधळा मागतो, 1 डोळा देव देतो 2 डोळे. थोड्या वेळाने दिलीप दादांनी सांगितलं तुमचं पद मोठं आहे. बरं म्हटलं चला त्यात पण समाधान माना. पद येतात जातात दादा, संधी भेटत असते, काम करत राहायचं असतं. या जोडगोळीचं तुमच्या पक्ष म्हणून नाही पण सख्या भावासारखं प्रेम सातत्याने आम्ही पाहिलं. पक्ष सेना, परंतु सत्यशील दादावर नवे नवे तर या पंचक्रोशीतल्या सगळ्या पक्षातल्या मित्रपरिवारांचं प्रेम तुमच्या हातून सदैव हे काही आयोगात चालू. मनापासून शुभेच्छा. आणि माझे 2 सहकारी दिलीप दादा बामणे आणि भास्कर शेठ यांना देखील शुभेच्छा. असंच सदैव या दोघांच्या पाठीशी हा समाज नक्कीच उभा राहील. विशाल भाऊ, निवडणुका येतील जातील. निवडणुका ह्या जिंकण्यासाठी नसतात तर निवडणुका ह्या आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी असतात. कारण
आत्ताची सध्याचे राजकीय उलथापालथ पाहता कोण कोणचं यात आता तथ्यपथ्य नसलं तरी एक सांगतो, आजही जनतेला आपापली विचारधारा आवडते. इकडून तिकडे उड्या टाकणारे लोक आवडत नाही. त्याच्यामुळे माणसाने कुठंतरी स्वतःच्या विचारधारेवर ठाम असावं. आमचे सुरेश भाऊ बोलून गेले, मी अपक्ष आहे. ते अपक्ष नाही, ते सांगायला अपक्ष आहे. असो, हे राजकीय व्यासपीठ नाही. आपण मला बोलण्याची संधी दिली, या दोन्ही भावंडांना आपणा सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. विशाल भाऊ आणि संदीप भाऊ यांना मी प्रथमतः त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना असताना खऱ्या अर्थानं या जुन्नर तालुक्याचं एक फायर ब्रिगेड नेतृत्व आणि ज्यांच्या नेतृत्वात काय हे दोघंही छत्रछायात असतात ते सत्यशील दादा यांना मी नमस्कार करतो. आमचं गुलाबशेठ पारखे असतील, अबले साहेब असतील, ज्यांची आज तालुका प्रमुख म्हणून निवड झाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमधून, ते तालुका प्रमुख सन्माननीय भास्कर शेठ गाडगे असतील आणि विधानसभा प्रमुख म्हणून ज्यांची निवड झाली ते आनंद भाऊ रासकर असतील. आनंद भाऊ, मगाशी तुम्ही म्हणाला तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे कसे, बरोबर का? एक शिवसेनेचा प्रोटोकॉल आहे आणि तो सुद्धा फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे. आणि बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो प्रोटोकॉल आहे, जे सामना पेपरला येतं ना, ज्या लाईनची नावं येतात ना, त्या नावामध्ये तुमचं नाव भास्कर शेठ पेक्षा वरती आहे. त्याच्यामुळे तुमचं नेतृत्व त्यांच्यापेक्षा मोठं आहे असं समजून तुम्ही तालुक्यामध्ये काम करा. भास्कर शेठ बरोबर तुम्ही काम करा. आम्ही सन्माननीय सचिवभाऊ आईर असतील, ते आमचं या पुणे जिल्ह्याचं संपर्क प्रमुख आहे. आणि आजच सत्यशील दादा पुणे जिल्ह्याचं सहसंपर्क प्रमुख म्हणून पदाची माझी नियुक्ती झाली आहे. तर त्याच्यामुळे त्यांना मार्गदर्शन करायचं काम आम्ही करू. जास्तीचं काही बोलत नाही. आमचे हे दोन्ही युवा सेनेचे कार्यकर्ते आहेत, विशाल असेल किंवा संदीप असेल, हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. संदीपला इकडनं बघायचं आणि विशालला तिकडनं बघायचं. ते दोन्ही तोडगोळ्या काय ठरवतात ते ठरवतात. मी जास्तीचं काही न बोलता या गडरायाच्या प्रांगणामध्ये या दोघांनाही भरभरून अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि विशाल, तू जे काय मनी ठाई केलंयस ते तुझी पूर्तता जावो हीच परमेश्वराची प्रार्थना मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्या अभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि ग्रामस्थांना, खऱ्या अर्थानं युवा सेनेमध्ये अनेक वर्ष आम्ही, संदीप भाऊ असेल, विशाल भाऊ असेल, आम्ही एकत्र काम करतोय. निश्चितपणानं पक्षासाठी असणारी तळमळ आणि पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना आता संपर्क नेत्यांनी सांगितलं की विशाल आणि संदीप ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. निश्चितपणे सातत्यानं ही जोडी सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात बरोबर असते आणि निश्चितपणे पक्षाच्या जडणघडणीमध्ये तरुणांना एकत्र करण्याचं काम आणि संघटित करण्याचं काम विशाल भाऊ निश्चितपणे नेहमी करत असतात आणि सातत्याने पक्षाबरोबर कायम ही दोन्ही मंडळी राहिलेली आहेत. पक्षवाढीमध्ये युवासेना जी काही तालुक्यामध्ये आहे, यामध्ये ही दोन्ही कार्यकर्ते मंडळी सातत्यानं हिरिरीनं काम करत असतात. समाजामध्ये सातत्यानं कार्यरत असणारं व्यक्तिमत्व विशाल भाऊ बनकर आणि दुसरे सहकारी संदीप भाऊ ताजने, या दोघांचा वाढदिवस या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी दोघांच्याही कार्याचा उल्लेख करत असताना समाजामध्ये त्यांचं कार्य किती मोलाचं आहे, किती महत्त्वाचं आहे याचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे. दोघंही अतिशय तरुण आहेत आणि मला वाटतं महाविकास आघाडीच्या माध्यमातून
मध्यंतरी 3-4 निवडणुकीच्या काळामध्ये या दोघांचाही आणि माझा जवळ संपर्क आलेला आहे. आणि राजकारणामध्ये पैसे लागतात किंवा पैशानेच निवडणुका जिंकता येतात असं काही नाही. आणि त्याचा प्रत्यय आपल्या पिंपळगाव जोगा डिंगोरी जिल्हा परिषद गटामध्ये नुकत्याच ज्या निवडणुका झाल्या त्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या ठिकाणी आलेला आहे. आज माळवाडी या गावामध्ये विशाल बनकर आणि संजय ताजने यांच्या वाढदिवसाने जमलेल्या बाजारचा बरोबर त्या दोघांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. कसा त्या वाढदिवसाने तो हजर असलेले सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले मातापिता बंधू या निमित्ताने एवढं सांगतो सर्व मातापिता बंधूंना की विषयाच्या मनाची स्वप्न आहे ते सर्वांनी साकार करावं. हेच विषयाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराज. सत्यशीलदादा शिरका. संदीप भाऊ आणि विशाल भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळेची मर्यादा आहे आणि वेळ किती झालेला आहे याची मला कल्पना आहे. सगळ्यात आवडतं माझं भाषण झालं गुलाबशेठ पार्ट्यांचं, ते सगळ्यात मला जास्त आवडतं. बघा, गुलाबशेठ तुमच्यासाठी टाळायला लोकांना हेच पाहिजे असतं की सगळेच जण आलेले शुभेच्छा द्यायलाच आलेले, परंतु वेळ पण बघितला गेला जायचं. मी बाहेर आलो तर बरेचसे लोक चाललेली होती, गाड्या पण चालल्या होत्या. मला वाटतं कार्यक्रम संपला काही एवढा काही आलं. नंतर लक्षात आलं की एकदम लोकच एवढी आलेली आहेत काय लोकांची यायचं चालू आहे. खरं तर तोंड भरून सगळ्यांनी कौतुक केलं. आज तर मी पण तर कौतुक करेन, आज तर करेन, सकाळचं बघू नंतर काय करायचं. परंतु दोघांना मी धन्यवाद देतो, कारण राजकारणामध्ये पक्ष वेगळे असतात, सगळ्या पक्षांचे विचार वेगळे असतात. माणसांमध्ये मतभेद असले पाहिजे पण मनभेद नसले पाहिजे. तसं सगळ्यांचे आमचे विचार जरी वेगळे असले, मतं वेगळी जरी असली तरी मनभेद कधी झालेले नाही. आणि खरं तर या दोघांनी विशाल भाऊ असेल संदीप भाऊ असेल तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाच्या संघटनेत काम करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर माणसं जोडायचे काम केलं, मित्रपरिवार जोडायचं काम केलं आणि तो मित्रपरिवार सांभाळून ठेवायचं आणि टिकवायचं सुद्धा काम केलं. सातत्याने सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये अडीअडचणीमध्ये उभी राहणारी ही दोन्ही जोडगोळी आहे. या दोन्ही जोडगोळीचा वाढदिवस आहे. मी तर म्हणतो आल्यानंतर मला काय त्याला निवडणुकीचं काय मला काय माझ्या काहीच डोक्यात नव्हतं, पण आल्यानंतर कळालं की तर नारळच पडलाय प्रचाराचा. तर ठीक आहे, असं त्या तर तुमच्या इच्छा पूर्णच होती. मला असं वाटतं का पुढच्या कार्यक्रमाला येताना तुम्ही म्हणजे सरपंचाच्या विकासाची कामाचाच नारळ पडायला आम्हाला सगळ्यांना यायला लागतं का काय, म्हणजे असं मला वाटतं. आणि नक्कीच मला असं वाटतं का निवडणुकीमध्ये जर आता सगळीच जर इथं गोळा झालेली असतील तर मला वाटतं का चर्चेतूनच मिटिंग घेऊन चर्चेतून विषय सोडून टाका ना. कशाला बाकीचे इलेक्शन पैसे लागतात, पैसे लागतात, काहीच गरज पडणार नाही. विचाराची जर बैठक केली तर मला वाटतं का सगळे प्रश्न सुटतील. तुमच्यामध्ये तेवढी धमक आहे, काम करायची तुमची उमेद आहे, सगळ्यांबरोबर तुमचे चांगले संबंध आहेत. असे संबंध नाही का सकाळी एका बरोबर संध्याकाळी एका बरोबर असे नाहीत, पण सगळ्यांचे संबंध आहेत. सगळ्यांबरोबर असतात, सगळ्यांचे विचार घेतात, सगळ्यांकडनं कामं करून घेतात, मित्रमंडळीची कामं करतात आणि गावच्या विकासासाठी मला असं वाटत नाही का काही कमी पडत. तर विशाल भाऊच्या माध्यमातून नक्कीच मला असं वाटतं का एक वेगळ्या प्रकारची दिशा या गावातील ज्येष्ठांना, तरुणांना, बंधू भगिनींना आणि गावाला दिल्याशिवाय मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा दोघांचा अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतं. मी विघ्नर परिवार, माझ्या शेरकर परिवार उपस्थित आहे. विघ्नर परिवारातील आमचे सर्व काही संचालक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्याबरोबर उपस्थित विघ्नर देवस्थान राज्य विश्वस्त मंगेशजी पोकरकर, किरण टिंबेकर, त्याबरोबर आमचे देवेंद्र शेठ आहेत, बबू शेठ आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचा अजित गुले या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्याच मित्रपरिवार उपस्थित आहेत. त्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्याच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वांनी प्रथमतः 5 मिनिटं रिलॅक्स व्हा, कारण मला माहिती आहे की वेळ खूप झालेला आहे.
त्याच्यामुळे प्रथमतः सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमचा सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, उभ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, आमच्यासारख्या करोडो शिवसैनिकांचं कवचकुंडल वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पवित्र असं वंदन करतो. आणि आज या ठिकाणी व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहे, सन्माननीय मान्यवर म्हणतो, कारण सर्वांची नावं घ्यायची म्हटलं तर मला जे बोलायचंय ते राहून जाईल. त्याच्यामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व सन्माननीय मान्यवर, खरं तर दादा शब्द जड झाले. तुम्ही मागाशी म्हटलात, तुम्ही याच्या अगोदर ताई येऊन गेलात, भाजपच्या ताई या ठिकाणी येऊन गेलात. आमचा परिवार तर आहेच आणि तुमच्यासारखा मित्र जर पाठीशी खंबीरपणे असेल तर मला वाटत नाही आयुष्यात काही कमी पडतं. त्याच्यामुळं आज सत्काराला काय उत्तर द्यावं हा मोठा प्रश्न माझ्या पुढे उभा आहे. कारण दादा काही लोकांनी कुणी काही सांगितलं होतं, कुणी काही बोललं होतं, त्याबद्दल मी या ठिकाणी बोलणार नाही. पण हे समोर आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे दादा, पायरीच्या राजाचं. ह्या मंदिराच्या वरती कौल मंदिर आहे. या मंदिरावरती कौल टाकण्याचा मान माझ्या आजोबाला मिळाला होता आणि आज या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा होतोय. माझ्याकडे शब्द नाहीत दादा, कुणी काही बोलू द्या. समोरची गर्दीबद्दल तुम्ही सांगितलं, ह्या माणसांनी आजच मला डोक्यावर घेतलं, यांना काय बोलायचं. त्याच्यामुळं कोण काय म्हणतं, कोण काय करतं, 2012 पासून राजकीय संघर्ष करतोय. एक हाडाचा शिवसैनिक आहे, कुणी काही म्हणू द्या. पण आयुष्यामध्ये बाळासाहेबांच्या कृपेनं कधीच काही कमी पडलं नाही राजकारणामध्ये. तरी 2012ला युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी म्हणून शिवसेनेमध्ये जबाबदारी मिळाली. 2013 मध्ये सत्यशील दादा सोबत मैत्री झाली. या माणसाने मित्र म्हणून मला कधीच काही कमी पडून दिलं नाही आणि संघटनेनेही मला आजपर्यंत कुठल्या ना कुठल्या पदावरती ठेवलंय. त्याच्यामुळं आपण सर्वजण पाहता, ही सर्व हा जो समाज आहे, व्यासपीठावरती उपस्थित जे काही मान्यवर आहे, 15-16 वर्ष समाजामध्ये केलेल्या कार्याची ही पावती आहे. मला वाटत नाही की हे सगळं पाहिल्यानंतर, हे सगळं अनुभवल्यानंतर समाजकारणामध्ये मला कुठल्या गोष्टीची कमी पडेल. अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगायची, संदीप भाऊच्या वाढदिवसाबद्दल, आज माळवाडीत वाढदिवस असल्यामुळं थोडंसं कमी बोलले, पण आज सर्वांच्या समोर सांगते, तो माझा मोठा भाऊ आहे, माझ्यापेक्षा 1 वर्षाने तो मोठा आहे. त्यामुळं आपण सर्वांना एकदा विनंती की सर्वांनी टाळ्या वाजवून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या. काही नाही हो, आयुष्यात माणसं येतात जातात, आयुष्यातली सगळी नाती देवाने दिलेली असतात, पण इथं काही ठराविक नाती आहेत ज्याला आपण मित्र म्हणतो. असे काही मित्र मला मिळालेत. त्याच्यामुळे लोक म्हणतात की राजकारण हे तरुणांना बर्बाद करते, पण माझ्यासारखा समाधानी किंवा माझ्यासारखा नशिबान मीच आहे की मला ही संपत्ती मिळाली राजकारणात आल्यानंतर. त्याच्यामुळं मला खात्री आहे की मला समाजकारण करत असताना किंवा माझ्या आयुष्याची वाटचाल करत असताना काही कमी पडेल. आज दादा जर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होत असेल ना, मला माहित नाही कुठं बसलेले आहेत, माझा बाप आणि माझी आई. कारण का, त्यांना माहिती आहे आज आम्ही स्टेजच्या पुढे जरी कोपऱ्यात बसलेलो आहे, पण आमच्या पोराचा आज स्टेजवरती सन्मान होतोय. कारण सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरगे आज तुमच्यासारखे मित्र मिळाले, या समोर बसलेल्या समाजाची साथ आहे, आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. त्याच्यामुळं त्या आई वडिलांना खरोखर धन्यवाद देतो. माझा भाऊ कुठेतरी थांबला असेल, तो काहीतरी करत असेल की जेवणाचं नियोजन कसं करायचंय, माझी पूर्ण कुटुंब आज समोर बसलेलं आहे, पण मला त्या गोष्टीचा आनंद आहे. या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे माझे आमदार आणि आमचे सन्माननीय मित्र अतुल शेठ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शेठ, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. जितकं आज बोलावं, जितकं मन मोकळं करावं तितकं कमीच आहे. मगाशी कोणीतरी सांगितलं की सर्व प्रकारची
जुन्नर तालुक्यातली सर्व स्थित्यंतर आज या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणूनच मी म्हटलो की आज खरोखर एक वेगळा अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येतोय. इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्वांनी मला मोलाची मदत केलेलीच आहे शेठ. पण पडद्यामागचे कलाकारही खूप आहेत. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वस्तीमध्ये, प्रत्येक ठिकाणचा एक तरुण माझ्यासाठी काही ना काही प्रयत्न करत होता. आणि मला आज त्यांच्या मला अभिमानाने आज या ठिकाणी सांगायचंय की मित्रांनो, तुम्ही केलेल्या कष्टाचं आज खऱ्या अर्थाने चीज झालंय. कारण तुम्हाला वाटत होतं, म्हणजे दादा माझं वय ज्यावेळेस 25 वर्ष पूर्ण झालं त्यावेळेस मी माझ्या कुटुंबाने ठरवलं होतं की वाढदिवस विशालचा मोठा करायचा. ठीक आहे, त्यावेळेला असं झालं, सर्व काही तयारी झालेली होती, मंडपवाले आले होते, आचार्य येऊन पोहोचला होता आणि दुर्दैवानं आमच्या एका चुलत्यांचं निधन झालं हार्ट अटॅकने. कार्यक्रम वयाच्या 25व्या वर्षी कॅन्सल करावा लागला. आज लोक वय सांगत नाही, पण दादा मी 36 वर्षाचा पूर्ण झालोय. पण तुम्ही सगळे माझ्या पाठीशी आहेत, मला 50 वर्ष झाल्यासारखं वाटते. त्याच्यामुळं काही मी खरोखर सांगितलं ना की काय बोलावं आज मला खरोखर सुचत नाही. पण या ठिकाणी एवढंच सांगतो की या समाजाला मला एक कळकळीची विनंती करायची. आता सर्वांनी स्टेजवरच्या व्यक्तींनी सांगितलं विशाल भाऊला सरपंच व्हायचंय, कुणी काय सांगितलं. मित्रांनो, तुमच्या मनातली निवड करा. जर खरोखर तुम्हाला विशाल भाऊ योग्य वाटत असेल तर त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा, नाहीतर तुम्ही जो योग्य निवडाल त्याच्या पाठीमागे हा विशाल खंबीरपणे उभा राहील असा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी या ठिकाणी शब्द देतो. आपण सर्वजण स्टेजवरील सर्व तोलामोलाचे मान्यवर, तितकेच तोलामोलाचे समोर उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण सहकारी, आणि आता कोणीतरी भाषणामध्ये सांगितलं की महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. सर्व माता भगिनींचे अंतकरणापासून आभार मानतो की तुम्ही तुमच्या या भावाला, तुमच्या या मुलाला या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांचं प्रेम असंच या ठिकाणी इथून पुढेही माझ्यावरती ठेवावं एवढीच विनंती, एवढेच आशीर्वाद या ठिकाणी मागतो. आणि आपण सर्वजण आलात याबद्दल मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद विशाल भाऊ, वंदन करतो. उशीर बराच झाल्यामुळे मी जास्त वेळ काही घेणार नाही. पण आज पवित्र अशा पायरीच्या राजा आणि विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये आपण विशाल आणि संदीपच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत. आमचे बंधू सत्यशील दादा शेरकर, विशालला काय झालं असायला, वल्लभ शेठने सांगितलं होतं की हा आमचा चौथा पोरगा आहे. भाऊकीचा जरा वाद होता, आता मिटलाय. वरचं वावर मला दिले, खालचं त्याला दिले. आता माझ्या वावर द्यायचं ना. गमतीचं पाक जाऊन घ्या. आदरणीय अंकुश शेठ, गुलाब शेठ, आनंद भाऊ, अभिनंदन. विधानसभेचे UBTचे ते अध्यक्ष झालेत आणि तिकडं भास्कर शेठ झाले. आपले सर्वांचे नेते जुन्नर आंबेगावचे संपर्क प्रमुख आदरणीय दिलीप दादा बामणे साहेब, आमच्या नंदताई असतील, इथले सगळेच आमचे देवाभाऊ, गावचे आमचे सगळे प्रमुख संतोष शेठ. आणि आज 2 तरुणांचा वाढदिवस इथं साजरा करतोय. आणि विशाल आणि संदीपच्या वाढदिवसाला, म्हणजे विशालचं तर गाव आहे, संदीप पलीकडे आपले बाँड्रीला असेल, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या तरुणाच्या वाढदिवसाला या गावातली एवढी मोठी गर्दी जमते म्हणून गावाने काय ठरवलंय हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि जी सगळ्यांच्या मनामध्ये भावना आहे, जी विशालच्या मनामध्ये भावना आहे, त्याला या गावचं नेतृत्व करण्याची संधी द्याच असं माझं मत आहे. या गावात आम्ही आमच्या सरपंच असतील, धनंजय बटवाल असेल, नंदाताई असेल, आमच्या आप्पा असतील, यांच्या मार्फत आम्ही भरपूर कामं केलेली आहेत. आणि पुढेही तो वेग आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्राबाई पवार असतील, किंबहुना या जिल्हा परिषदचं आमचं नेतृत्व करणारे अंकुशेठ आमले असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून या गावचं भविष्यातलं नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही. या गावात आम्ही निवडणुकीच्या दरम्यान जेव्हा आलो होतो तेव्हा तुमचा तो नांदाई का चांदाईचा रस्ता होता,
चांदणीचा रस्ता, त्याला पहिला निधी निवडणूक झाल्यानंतर टाकण्यात आम्ही शब्द दिला होता आणि त्याच्याकरता जिल्हा नियोजनमधून आम्ही 20 लाख रुपयाचा निधीसुद्धा मंजूर केलेला आहे की जेणेकरून या गावातले सर्व रस्ते आपले पूर्ण होतील. मला तुमचे आभार मानायचे की आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्षाची आपण आघाडी केली होती आणि इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला शिवसेना पक्षाच्या सगळ्या लोकांनी मदत केली. त्यामध्ये विशालचं पाऊल एकदम पुढं होतं, कारण त्या सभेच्या वेळेस तुमचे सगळ्यांची भाषणं या सगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही मदत केली, म्हणून तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. तसंच शिवसेनेचे उमेदवार गुलाब शेख आणि अजून एक जण होते, त्यांनाही आम्ही भरभरून मदत केली. पण काय झालं तुम्हाला सगळं पुढचं बामणे साहेब तुम्ही साक्षीदार आहेत, मला काही त्याचा परत इथं उल्लेख करायचा नाही. पण असो, विशालला आणि संदीपला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. त्यांनी सांगितलं की माझं वय 36 आहे. वय 36 जरी असलं तरी तुझ्यातली मॅच्युरिटी ही अत्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं मी मानतो. आणि 36 वय, 36 गुण जुळले का लग्न होतं. आणि एखादा नखरेवाला असं का त्यामध्ये हा 36 नखरेवाला आहे. पण तुझ्यामध्ये एक चुणूक आम्हाला एक चांगल्या प्रकारची दिसते. पक्ष कुठला जरी असला तरी गावचं चांगलं सक्षमपणे सर्व घटकांना एकत्रित घेऊन, सर्व गटाला एकत्रित घेऊन पुढं जाण्याची तुझ्यामध्ये क्षमता आहे. म्हणून तुझा भाऊ या नात्याने अतुल बेनके भक्कमपणे तुझ्या पाठीमागे उभा आहे. एवढं या निमित्ताने सांगतो. तुला आणि संदीपला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय शिवराय. धन्यवाद सर. अभिनंदन सोहळ्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुन्नर तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष, आदर्श सरपंच आणि आमचे परम मित्र या ठिकाणी विकास भाऊ दरेकर आपणही उपस्थित आहात. आपल्याही मनापासून धन्यवाद. या ठिकाणी तरुण सहकार्याला विनंती आहे, आपण हॉलमधल्या खुर्च्या उचलून घ्यायच्या आणि महिला भगिनी त्या ठिकाणी आपण भोजन करायला ठिकाणी बसायला आपल्याला विनंती असेल. खुर्च्या उचलून
चला धन्यवाद.